राम राम मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत चवळीची उसळ। चवळीच्या उसळीसाठी लागणारे साहित्य आपण बघू। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी सोललेली चवळी, त्यानंतर 1 कांदा, 1 टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मसाल्यांमध्ये मोहरी, जिरे, काळा मसाला, तिखट, धनेपूड, हळद, मीठ। आपण इथे कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे, मिरच्यांची काप केलेली आहे, अद्रक लसणाची पेस्ट केलेली आहे, कढीपत्त्याची पाने आहेत। आता इथे बघू शकता आपले तेल तापलेले आहे। त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालून त्यामध्ये मिरच्या, कढीपत्ता, अद्रकाची पेस्ट घालणार आहे। त्यामध्ये आपण कांदा घालू, तसेच टोमॅटो घालू, हे मिश्रण घालून चांगले परतवून घेऊ। यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड घालून मिक्स करावे। आता यामध्ये आपण चवळी घालणार आहे। चवळीमध्ये थोडे गरम पाणी घालावे। आपण इथे थोडे पाणी घातलेले आहे। आता आपण झाकण ठेवून वाफवून घेऊ। झाकण ठेवून चांगली 10 मिनिटे वाफवून घेऊ। साधारण 5 ते 7 मिनिटे झालेली आहे। आपली चवळी वाफत आलेली आहे। त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालू। आता चिरलेली कोथिंबीर घालू। आता इथे चवळी शिजत आलेली आहे। आपली भाजी तयार होत आहे। आपण याला पुन्हा 5 मिनिटे वाफू देऊ। आता आपली चवळीची उसळ झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे। आता ती आपण चपाती, भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतो। तर तुम्हाला आजची चवळीची उसळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।